हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे. जय गजानन, श्री गजानन. आज आलो आहोत आम्ही शेगावमध्ये. तर आम्ही ट्रेनने आलो शेगावला आणि आता इथून बसमध्ये चाललो आहे. अर्थातच ही बस आहे संस्थांची. आणि आलो आहोत आता भक्तनिवासमध्ये. आता भक्तनिवासमध्ये आम्हाला करायचा आहे रूम बुक. रूम बुक करण्यासाठी लावलेला आहे नंबर. आता बघू केव्हा लागतो तो नंबर. भरपूर गर्दी आहे आणि आम्ही बॅगा घेऊन जरा बाहेर बसलेलो आहोत, कारण आहे थंडी, उन्हामध्ये छान वाटतंय. तर जेव्हा पण आम्ही शेगावला जातो तर तेव्हा ही स्वच्छता दिसतेच बघा. अगदी जेव्हा पण आम्ही तिथे एंट्री करतो तर तेव्हा साफसफाई करतानाच दिसते, कारण शेगावमध्ये असं कधीही झालं नाही की साफसफाई दिसली नाही म्हणून. कंटिन्यू तिथे काम करतानाच दिसतात. तर नंबर लावायचा आहे रूमसाठी. तर गर्दी जास्त नाही आहे, पण तरी पण भरपूर वेटिंगला आहेत. जवळजवळ 2 तास लागेल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. तर बघूया किती वेळ लागतो, नंबर केव्हा लागतो आपला, केव्हा रूम मिळतो ते काही माहीत नाही. रूमसाठी आम्हाला भरपूर वेळ लागणार होता म्हणून माझे मिस्टर तिथे थांबले आणि आम्ही आलो आहोत आता माऊलींच्या दर्शनासाठी. म्हटलं चला आधी दर्शन घेऊन येऊ, रूम जेव्हा मिळेल तेव्हा. तर आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे. आणि माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो आहोत प्रसादासाठी. तर हे बघा आहे ही गुरुवारचा हा प्रसाद. तर जय गजानन, श्री गजानन. तर प्रसाद घेतल्यानंतर आम्ही आलो आहोत रूमला. म्हणजे जवळजवळ 3 तास झाले होते तरी आम्हाला रूमला नंबर लागला नव्हता. तर रूममध्ये आम्ही बॅगा वगैरे ठेवल्या, चेंज केलं आणि आलो परत पालखीसाठी, कारण इथे दर गुरुवारी पालखी असते, मंदिराला परिक्रमा असते. तर त्या पालखीच्या ठिकाणीच आम्ही आलेलो आहोत. तर पालखीच्या इथे भरपूर अशी गर्दी होती आणि भरपूर तिथे बसलेले होते लोक. आम्ही तिथे माऊलींचं दर्शन घेतलं, नमस्कार केला पालखीचा आणि पूर्ण राऊंड मारला, पूर्ण प्रदक्षिणा मारली पालखीबरोबरच. आणि त्याच्यानंतर आलो परत मंदिरामध्ये. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर भरपूर रात्र झालेली आहे हे बघा. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि परत आलो मंदिरामध्ये. तर दर गुरुवारी जो अद्भुत नजारा असतो ना मंदिरामध्ये, तर तो मी सांगू शकत नाही. जेव्हा आपण तो अनुभवतो प्रत्यक्षात मंदिरामध्ये, हा पालखी सोहळा, बाकी सगळं काही, तर तो म्हणजे सांगणंसुद्धा शब्दातही सांगू शकत नाही, इतका अद्भुत असा सोहळा असतो हा. खरंच अगदी खूप छान असं असतं. आणि पालखीच्या समोरच अशा पद्धतीने भजन वगैरे चालतात. तर खूप छान असं वाटतं.
तर हा नजारा फक्त गुरुवारी बघायला मिळतो इथे, तर खरंच खूप छान असं वाटतं. आणि भरपूर अशी गर्दी जमलेली होती गुरुवारी, तर अक्षरशः भरपूर गर्दी असते. आणि पालखीच्या दर्शनासाठी सुद्धा बघा ही रांग आहे भरपूर अशी, भरपूर जण असतात, गर्दी करतात. जवळजवळ 3-4 तास चालतोच हा सोहळा. आणि पालखीचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही परत आलो मंदिरामध्ये. हे बघा मंदिरामध्ये गुरुवार आहे पण तरी थोडी आता शांतता आहे, कारण भरपूर वेळ झालेला होता. आणि आम्ही इकडच्या साईडला आलो. इथे आहे कीर्तनाचा कार्यक्रम, दर गुरुवारी असतो, तर तो सुद्धा अगदी अप्रतिम असा असतो. आणि मी तुमच्याबरोबर हा कार्यक्रम नेहमीच शेअर करतच असते. माझी भात बस एवढा जन्म एवढाच. गण